बघूया किकवारी तालुका सटाणा येथील श्री दत्त मंदिराची माहिती। सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम। किकवारी बुद्रुक हे गाव सटाणा तालुक्याच्या पश्चिमेस 15 किमी अंतरावर निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे। गावाच्या परिसरातून हत्ती नदी गेली आहे। या नदीचा किनारा गावाला बऱ्याच अंतरापर्यंत लाभलाय। यामुळे 12ही महिने मुबलक पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं। या परिसरातील शेती हा मुख्य व्यवसाय। शेती व्यवसायातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे सावळे परिवार, या सावळे परिवारात 7 ते 8 पिढ्यांपासून महानुभाव पंथाचा सहवास लाभलाय। या परिवाराकडे 700 वर्षांपूर्वीची महानुभाव पंथाची जुनी व दुर्मिळ देवपूजा आजही उपलब्ध आहे। महत्त्वाचे म्हणजे कळसाचा विशेष म्हणून ओळखला जाणारा अत्यंत आगळीवेगळी जडणघडण असलेला विशेष या परिवाराकडे उपलब्ध आहे। यामुळे हा विशेष वंदन करण्यासाठी दूरवरून साधू संत येत असतात। या साधू संतांची सावळे परिवार विशेष सेवा करण्याचे श्रम घेत असतात। त्यांच्या एकनिष्ठ भक्तीमुळे व ईश्वरावरील नितांत श्रद्धेमुळे आपल्या घराजवळ मंदिराचं बांधकाम व्हावं अशी इच्छा या सावळे परिवाराची अनेक वर्षांपासून होती। किकवारी गावात सावळे परिवाराचे एकूण 7 कुटुंब असून त्या सर्वांनी विचारविनिमय करून श्री दत्तप्रभू मंदिराचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण सावळे परिवाराने मंदिरासाठी आवश्यक निधी स्वतः उभारून मंदिराचं बांधकाम सप्टेंबर 2025 अखेर पूर्ण केलं व 14 ऑक्टोबर 2025 रोजी मंदिराचा भव्य उद्घाटन समारंभ तथा कलशारोहण कार्यक्रम परमपूज्य परममहंत आचार्य आमनाय श्री लोणारकर बाबा महानुभाव जाळीचा देव बुलढाणा यांच्या हस्ते संपन्न झाला। या मंदिरात माहूर येथील विशेष आणून देवपूजेची स्थापना केली। आदल्या दिवशी गावातून सहवाद्य भव्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात आली। ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळ्या काढून व गुढ्या उभारून शोभायात्रेचं स्वागत केलं। मंदिराच्या उद्घाटनानंतर सावळे परिवारातील श्री संजय सावळे व त्यांच्या कुटुंबियांनी मंदिराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली। त्यानुसार दररोज देवपूजा, आरती व उपहार असे विधी नियमित होत असतात। यावेळी परिसरातील भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात। भविष्यात मंदिराच्या समोरील खुल्या जागेत सभामंडपाचे काम तसेच साधू संतांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी सावळे परिवाराचे प्रयत्न सुरू आहेत। सभामंडपाचं काम झाल्यास दरमहा छोटेखानी सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा परिवाराचा मानस आहे। ही होती कसमादे परिसरातील महानुभाव पंथाच्या मांडलिक मंदिराबद्दलची थोडक्यात माहिती। अशाच प्रकारच्या परिसरातील पंथीय मंदिरांची माहिती आपल्या महानुभाव परिवार न्यूज चॅनलवरून प्रत्येक महिन्याला प्रसारित केली जाणार आहे। तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच ही बातमी पंथीय बांधवांना शेअर करा। आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम।